So in the previous lecture we have gone through declaration of variables, variable declaration, their data types, all those things we have seen in the previous lecture. That is declaration of variables belonging to various different data types. Among that we are just going through integer data type. Integer data type आपण पाहिलंय. Yes, now next new thing after that integer data type, next data type. But before that there are some more operations that we have to go through about this integer data type. Integer data type चे अजून काही operations आपल्याला ते अजून इथे एक्सप्लोर करायचे. चलो, so what are those operations that we'll see here? That is first and basic thing that we have seen is declaration of multiple variables. A thing that we have seen in the previous example, that is default initial values. So what is the default initial value to each and every variable, to the variables that we declare define in the program? The default initial value that a variable gets is the default garbage value, any random binary that is most commonly called as garbage value. Now if we don't want that garbage value, in short, at the time of declaration itself, can we assign a value to the variable? So the answer is yes, we can definitely assign a value to the variable at the time of its declaration, and that thing is called as इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. म्हणजे बघा की आपण आतापर्यंत व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि मग ते डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलला व्हॅल्यू काय असते? सुरुवातीला बाय डिफॉल्ट तर त्याला काही पण रॅन्डम गार्बेज व्हॅल्यू, ज्याला आपण गार्बेज व्हॅल्यू म्हणतो, कुठलीही रॅन्डम व्हॅल्यू असते त्याला ते गार्बेज व्हॅल्यू म्हणतो. पण जर ती नकोय आपल्याला, सुरुवातीपासून आपले व्हॅल्यू आपल्याला माहित आहे तर मी काय म्हणतो, इथं डिक्लेअर करतानाच इथं असाइन करून टाका की रे. मग डिक्लेअर करतानाच असाइन केलं की त्याला काय म्हणायचं? तर दॅट थिंग इज कॉल्ड ऑर नोन ॲज इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. चलो, ते काय असतंय, कसं असतंय ते आता आपण इथं एक्सप्लोर करू. इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल्स. So what is initialization of variable and how to initialize means, in short, declaration of variable as well as at the same time assignment of value, both together is done in one single same statement, and then that is called or known as initialization of variable. चलो, कसं आणि काय हे बघा. C programming language allows us to assign values to the variables at the time of their declaration. This is known as initialization of variables. The initialization of variables can only be done using the constant values. आपण constant value वापरून कॉन्स्टंट्स म्हणजेच आपल्याला व्हेरिएबलला डिक्लेअर करतानाच व्हॅल्यू दिलं तर त्याला इनिशियलायझेशन म्हणतो, आणि व्हेरिएबलला डिक्लेअर करताना जी व्हॅल्यू देतो त्याला काय म्हणलं जातंय? दॅट इज कॉल्ड ऑर नोन ॲज इनिशियलायझेशन. सी डिक्लेरेशन कसं असतंय? डेटा टाइप अँड देन द नेम ऑफ द व्हेरिएबल. फिनिश, दॅट्स इट, सेमिकोलन. आपण आतापर्यंत एवढंच करायचो, हे काही करत नव्हतो. पण आता काय करणार आहे? ते डिक्लेरेशनलाच पुढे कंटिन्यू सेमिकोलन न देता, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग सेमिकोलन, असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट सिम्बॉल देऊन पुढे व्हॅल्यू असाइन केलंय आणि मग सेमिकोलन. म्हणजे डिक्लेअर करतानाच व्हॅल्यू दिली की त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज इनिशियलायझेशन. व्हेरी गुड, फिनिश झालं. सिंपल, फिनिश. जसं की सपोज वी वॉन्ट टू सेव्ह टुडेज डेट, वी ऑलरेडी नो द डेट. सो सी शॉर्ट इंट डेट, त्यानंतर इंट मंथ कुठला आहे? 6 जून. त्यानंतर लॉंग डेटा टाइप इयर 2023 तेच झालं. सो द पॉइंट इज फिनिश, दॅट्स इट. दिस इज हाऊ वी कॅन इनिशियलाइज व्हेरिएबल. अच्छा, नॉट ओनली सिंगल व्हेरिएबल, व्हॉट इफ वी वॉन्ट टू इनिशियलाइज मल्टिपल व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं, काय करायचं अभिनंदन? इनिशियलायझेशन ऑफ मल्टिपल व्हेरिएबल्स. हा, काय करतात मग इनिशियलायझेशन मल्टिपल व्हेरिएबलचं? अभिनंदन कसं करायचं रे? काय झालं? माईकच बंद पडलं की तुझं? काय बडबड करत रे? श्रुती काय सांगाल रे? काय तर स्टोरी बिरी सांगत असताय? हा अभिषेक काय सांगत असताय तरी? तेच प्रोग्राम दिसतंय तुला पण दिसायलाय. मग यांनी काय वेगळं सांगायला? तुला वेगळं काय दिसायलाय?
काय वेगळं दिसतं बे हे काय माहिती कॉमेंट्री काय देतो मी तू कॉमेंट्री काय देतोस तुम्ही काय तर डाऊट बिट असेल तर विचार की रे रजा पण तू काय शिकवताना मध्ये मध्ये बोलायला डिस्टर्ब होतंय रे रजा म्हणून हा अभिनंदन काय डाऊट असेल तर विचार आपापसात डिस्कस करून काय माझ्याशी सगळ्यांशी डिस्कस करा ना से we can assign value to multiple variables at the time of their declaration that is initialization of multiple variables to initialize multiple variables in one single same statement all the variables should belong to the same data type एकाच डेटा टाइपचे मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करून त्यांना एकदम एक साथ व्हॅल्यू द्यायचं आहे तर ते वी कॅन डेफिनेटली गिव्ह दॅट थिंग अँड फॉर दॅट व्हॉट इज द सिंटॅक्स चलो ते बघू कोण कोण आज सगळे कोण कोण आहे परत चैतन्य बुटे पण ऑनलाईन चैतन्य जैन पण ऑनलाईन केदार आत्ता जॉईन झालाय केदार आणि नीरज वेळेवर जॉईन नीरज होत आहे केदार वेळेवर जॉईन होईल की रे रजा तुला दररोज सांगतोय तू सकाळी पण लेट करायला आता पण असं केदार असं का रे लेट करायला सर ते मेसेजेस बघितला नाही मला वाटलं आज क्लासला सुट्टी आहे सर नाही ते सकाळी प्रॅक्टिकल होते So next new point declaration of variable multiple variable suppose आपल्याला एखादं व्हेरिएबल a b c with the one single same value एकाच सेम व्हॅल्यूने डिफाईन करायचं आहे असलं कसलं काय हे चालतंय 100% हवा इथं सिंटॅक्स मध्ये ते दिलं नाही थांबा सिंटॅक्स मध्ये हे बघा असं आपण करू शकतो हा वन सिंगल सेम व्हॅल्यू टू मल्टिपल व्हेरिएबल्स see variable 1 variable 2 and so on n number of such variables and then assign them all these variables will be assigned with one single same value तो काय होता है all these variables the above syntax will assign one single same value to all the declared variables full stop okay आणि काय झालं बे the above syntax will assign पाहिजे assign कसं आलं will assign one single same value to all the declared variables full stop नाही तर सेकंड सिंटॅक्स वन मोर सिंटॅक्स नंबर 2 म्हणा किंवा काही म्हणा सिंटॅक्स 2 म्हणल्यावर इथं काय होत आहे इथं प्रत्येकाला वेगवेगळे व्हॅल्यू जसं की इथं आता बघा एबीसी या तिघाला सेम व्हॅल्यू दिलाय किंवा or else if we want different values to different variables but all belonging to one single same data type then in that case say this is how we can do it this is how we can assign the same value ती म्हणजेच कसं डेट वर इथं केलं होतं पण वेगवेगळ्या डेटा टाइपचे होते हे सगळे इथं आपण सेम डेटा टाइपचे देऊ डेट व्हॅल्यू 8 मंथ व्हॅल्यू 6 इयर 2023 सेमीकोलन दिलाय फिनिश दॅट्स इट चलो या सगळ्याचं मिळून एक्झाम्पल बघू हा एक्झाम्पल नंबर 9 सिक्स्थ एक्झाम्पलचं काय तर डाऊट म्हणलं कोण आपला चैतन्य आल्या म्हटलं काय झालं याच्यात प्रॉब्लेम हा मग कुठलं होतं 7 नंबर एक्झाम्पल ते तर आपलं म्हणजे व्हेरिएबल डेटा टाइप्स वगैरे चालू झालेलं यात डाऊट आहे मग नंतर बघून सांगतो ठीक आहे तेव्हा लगे व्हॉट्सअप करायचं मला काही डाऊट आलं ना लगे तेव्हाच ना घरी आपण अभ्यास करताना लगे डाऊट आलं ना मला लगेच व्हॉट्सअप करायचं किंवा कॉल करायचं कॉल नाही जमलं व्हॉट्सअप तरी करायचं ऍटलिस्ट लगेच मला डाऊट किंवा काय ते एरर वगैरे आलेलं फोटो काढून तेव्हाच लगे व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचं रात्री 12ला 1ला 2ला पाठवलं काही प्रॉब्लेम नाही टेन्शन घेऊ नका मी इंटरनेट आणि सायलेंट करून झोपलेलो असतो इंटरनेट बंद करून टेन्शन घ्यायचं नाही मी काय ते एरर साठी थोडी ना उठणार आहे मी हा सकाळी उठल्यावर बघून आन्सर देतो पण तुम्ही सकाळी उठल्यावर पाठवू म्हणून ठेवू नका का विसरून जातो आपण उद्या सकाळी क्वेश्चन विचारू म्हणून ते विसरतो आपण तेव्हा टाकून द्या काय रात्र टाइम बिम ते मेसेजला
रात्री मध्यरात्री उठून सर हॅलो जागे आहे का हा म्हणल्या ओके सर गुड नाईट असलं फालतू का आता करू नका बे तर असलं काय तर करू नका बरोबर आहे की नाही बे अभिनंदन हा नाही तर असलं काय तर पोर असते तर सर जागे आहे का तुम्ही हा म्हणल्या ठीक आहे सर गुड नाईट नाही हे काय बे नाही सर तुम्ही अजून झोपला नाही म्हणून गुड नाईट बोल म्हणजे ह्याच्या गुड नाईटची वाट बघत बसलो तुम्ही आनंद असलं काय बे तसलं काय तर करू काय एरर बिरर असेल काही टेक्निकल डाऊट क्वेश्चन असेल डेफिनेटली ते बिंदास टाकत चला टाइम वेन काय बघायची गरज नाही चलो सो यर नेक्स्ट न्यू फाईल नेक्स्ट न्यू प्रोग्राम ते गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेज तर बिलकुल नको आणि ते अजून एक प्रकार हा ते कलाकार असतात एक लय खतरनाक कलाकार असतात हॅलो सेंड सर सेंड गुड सेंड मॉर्निंग सेंड आय सेंड हॅव सेंड अँड सेंड एरर सेंड अबे काय करायला एक साथ टाइप कर की एक शब्द ते तो कलाकार ते तो वेगळं ते मला कळत नाही हे अशी माणसं म्हणजे पृथ्वीवर आली कुठनं हे कोण आहेत ते एलियन असंच वाटतं मला अबे एक मेसेज पाठव ना प्रत्येक शब्दाला का सेंड करायला तसलं करू नका तसली काय तर कलाकारी करू नका व्हॉट्सअपवर तसलं काय तर करू नका आणि व्हॉट्सअपवर इंग्लिश किंवा मराठी चालेल मॅथमॅटिक्स मध्ये टाईप करू नका जे वन झाले का वगैरे तसलं मॅथमॅटिक्स नको हा परत त्यात तसलं पण खतरनाक काय नको सो द पॉइंट इज सी प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोग्राम नंबर 9 initialization of variables 1 चलो सेव फिनिश आणि इथं काय हॅश इन्क्लूड stdio.h void main यप्पो काय झालं भाई तिकडे टाईप आलाय हे काय झालं stdio दोन आलंय ओके चलो ठीक आहे हे असं आलंय and now next thing that is over here इथं इनिशियलायझेशन काय कसं ते तिकडे आपल्या नोट्स मध्ये दाखवल्याप्रमाणे काय करता येईल आपल्याला इंट डेट त्याला व्हॅल्यू इथं ऍक्च्युली मी काय घेतलंय एक काम करतो थांबा नाव बदलू हा DMI असं देऊ डेट मंथ इयर आणि वर ते डेट मंथ इयर नावाने इथं ऑलरेडी दिलंय नाही का चलो ते सगळं एकदम एक साथ एकाच प्रोग्राम मध्ये वापरू डेट 8 दिलंय शॉर्ट इंट घ्यायचं नाही का शॉर्ट इंट डेट 8 त्यानंतर इंट मंथ 6 त्यानंतर लॉंग इंट इयर 2023 अजून ते इंट ए बी सी विथ व्हॅल्यू काय दिली होती आपण नोट्स मध्ये काय दिलंय व्हॅल्यू सगळ्याला एकच सिंगल सेम व्हॅल्यू 60 असं काय तर उगं दिलंय 6060 म्हणून देऊन टाकलंय त्यानंतर अजून एक इंट डेट मंथ इयर तिघाला एकदम इनिशियलायझेशन एकदम म्हणल्यावर कसं आणि काय होतंय आणि कसं होतंय कसं आणि काय होतंय आणि कसं होतंय यात आपलं वैभव वगैरे गायब झाली की नवीन वगैरे गायब झाले ना वा अभिषेक कधी बी तुझा हॅपी बर्थडे कसला विचार करा भे तुझं विचारलो गर्लफ्रेंडचं नाही एवढं टेन्शन मध्ये काय स्वतःच सांग भे तुझं कधी आहे बर्थडे 13 ऑगस्ट इयर 2004 बापरे 2004 वाले पण आले स्टुडंट 2004 साली तू अजून जेव्हा जन्मला बी नव्हता तेव्हा मी सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला सुरू केलो अजून येईना मला अजून तसं नाही भे लगे पळून जाशील तू आजच फॉर्म भरला फी भरला माझी फी परत करा असले सरांकडनं शिकायचं नाही आहे असलं काय तर नाही पण म्हणजे अरे तेवढं डिटेल डेप्थ आहे अजून एवढं आता काय 19-20 वर्ष व्हायला आले एवढा आहे सी टेक्नॉलॉजी भयंकर वास्ट असते इतकी वास्ट आहे म्हणजे काय दररोज नवीन गोष्टी शिकायचं चलो इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल्स असं इथं प्रिंट केलंय आणि मग नेक्स्ट न्यू लाईन वर जाऊन चलो या प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची विल डायरेक्टली प्रिंट ऑल दीज व्हॅल्यूज त्यासाठी टुडेज डेट बर काल आपण ते फॉर्मॅट स्पेसिफायर मध्ये लिहिलं होतं एकदम एक साथ सगळे प्रिंट करता येतात ओके तसं करू नाही तर असं एकानंतर एक करू ते हे आपण इथं दिलं पर्सेंटेज टी मग त्याच्या जागी कुणाची व्हॅल्यू डेट या व्हेरिएबलची व्हॅल्यू नेक्स्ट
मंथची व्हॅल्यू इथं घेऊ, मंथची व्हॅल्यू. So here as we are discussing value of the date variable ची value percentage d, then the value of that month variable again percentage d, एक मिनिट हा, and then long int म्हणल्यावर ld percentage ld year ची value print केली and then finish. ते मायनस सिम्बॉल का दिलाय, मायनस नाही ते डॅश दिसावून दिलाय. डेट त्यालाच कंटिन्यू डॅश देऊन मंथ, त्याच्या मंथच्या पुढे कंटिन्यू डॅश देऊन इयर आणि मग न्यू लाईन वर जाईल. अरे 3 प्रिंट का घेतलं आपण प्रिंट करायला, एकातच प्रिंट करता येईल की, एकातच प्रिंट करू बघू काय होतंय. आणि त्यासाठी इथं देऊ. ते म्हणजे काय व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स ए ची व्हॅल्यू काय पर्सेंटेज डी कॉमा बी ची व्हॅल्यू काय पर्सेंटेज डी कॉमा अँड सी ची व्हॅल्यू काय पर्सेंटेज डी फुल स्टॉप न्यू लाईन. असं तिघ एक साथ हे बघा ए कॉमा बी कॉमा सी. हे आपण काल प्रिंटएफ मध्ये ते सिंटॅक्स वगैरे काल दाखवलो, सांगितलं होतो, पण काल यूज नाही केलं होतं प्रॅक्टिकली, आज इथं यूज केलंय. एवढंच नाही, आपल्याला तिथं हे आपल्याला चैतन्याचा हॅपी बर्थडे दाखवायचा नाही का, हा ते दाखवू. ते म्हणजे काय बर्थ डेट ऑफ 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 अभिषेकचं घेतलंय ना, सॉरी अभिषेक बच्चनचं कधी आहे आपलं हॅपी बर्थडे. सो अभिषेकचा हॅपी बर्थडे पर्सेंटेज डी डॅश पर्सेंटेज डी फुल स्टॉप न्यू लाईन. आणि मग इथं DMY डेट मंथ इयर त्याच स्टोर्ड आहे. फिनिश. म्हणजे असं सगळं आपल्याला देता येत आहे. आणि समजा आपल्याला न्यू व्हॅल्यूज द्यायचे तर न्यू व्हॅल्यू पण देता येत आहे. त्यात काय न्यू व्हॅल्यू पण देता येत आहे. अभिनंदन म्हणताय मी, एवढं सगळं कॉमेंट्री द्यालो अभिषेकला, माझंच बर्थडे घेतले नाही, नाराज झालाय पा बिचारा अभिनंदन. त्याचं पण घेऊ बर्थडे. अभिनंदनचं कधी हॅपी बर्थडे 4-1-1 का फक्त 1 एक बार 1 परत 1-1 म्हणताय. नाही बमनच झालंय की, एक बार बमनच करायला की काय, जाऊन दे. आणि इयर अजून 5. ओके. आणि मग इथं हे आता प्रिंट करू, हे आता प्रिंट करायचं बर्थ डेट ऑफ अभिनंदन, करेक्ट आहे स्पेलिंग. आणि बर्थ ऑफ डेट ऑफ डेट कुठं आलं, डेट ऑफ बर्थ ते आहे ते असाइन केलेलं प्रिंट करू. फिनिश. थँक्यू. फिनिश. सेव्ह. कंपाईल. रन. झालंय कंपाईल तर झालंय. रन पण झालेलं आहे. रिझल्ट आउटपुट अँड हियर वी कॅन सी इट ओव्हर हियर. हे बघा आलंय. टुडेज डेट 8/6/2023. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ ए. बापरे, हे काय झालं बे घोळ, हे असाइनच नाही झाले तिघाला सेम व्हॅल्यू. वाय काय झालं बे, काय झालं बे, मी घोळ घातलो की रे रजनो. इथं इक्वल टू द्यायचंय, सॉरी माझी चूक, माय बॅड. आणि इक्वल टू द्यायचं होतं, मी काय दिलो डायरेक्ट कॉमा. फक्त कॉमा दिल्यामुळे गार्बेज व्हॅल्यू आले होते. एनिवेज बाकीच्या अभिषेकचा बर्थडे आलाय 13 ऑगस्टला, अभिनंदनचं 1 जानेवारीचं होऊन गेलं. अभिषेकचं अभिनंदनचं बर्थडे गेलं की, अभिषेकचं येत आहे, आपण पार्टी करू, आपण छान पार्टी करू. तर बाकी तर आलंय की पार्टी बिर्टी नंतर बघू. आधी काय डेटा आलाय, हो व्हॅल्यूज ओव्हर राईट व्हायलेत, हो सगळं व्यवस्थित आलंय करेक्ट. ते एक आपल्याला सेम व्हॅल्यू टू मल्टिपल व्हेरिएबल्स, ते चुकलं नाही का इथं. असाइनमेंट पाहिजे. कॉमा कसं दिलं, कॉमा दिल्यावर ते पहिल्याचे व्हेरिएबल नुसतं डिक्लेअर झाले आणि मग पुढचं व्हेरिएबल एकच इनिशियलाइज झाला, असं झालं. हे असं गोळ घातलं की मी इथं. इथं कॉमा दिल्याने काय झालं, ए फक्त डिक्लेअर झालं, परत कॉमा देऊन बी फक्त डिक्लेअर झाला, आणि मग सी ला असाइन केल्यामुळे सी चं इनिशियलायझेशन झालं. ए आणि बी डिक्लेअर झाले होते. हे बघा ए आणि बी डिक्लेअर झालेत, सी चं इनिशियलायझेशन झालंय. पण तिघाचं इनिशियलायझेशन म्हणल्यावर तिघांना असाइन, ते पण एकच व्हॅल्यू म्हणल्यावर हे असं डायरेक्ट. कळालंय का अभिनव, कळालंय. विशाल इकडे, सॉरी वेदांत आणि करण कळालंय. प्रतीक श्रुतिक आणि आनंद आणि चैतन्य आणि ऑनलाईन पीपल इथं चेंजेस केलेत. येस चलो, आफ्टर चेंजेस विल अगेन कंपाइल. काय झालं नाही म्हणते की काय झालं अनडिक्लेअर्ड. माय गॉड, काय तर घोळ व्हायला आपल्या इथं. नाही हे चालत नाही.
ए बापरे, इथं चालतच नाही, हे चालतच नाही, असं होतच नाही, असं चालतच नाही. सोडून द्या, हे सीपीपी मध्ये चालतंय, इथं चालतच नाही म्हणताय त्याने. वा, चलो मग काढूनच टाकू सरळ. मग काय, इथं पण काढून टाकू का? ते बाकीच तर आपण ऑलरेडी घेतलंय तेवढंच बास आहे. वा, डायरेक्ट गेले ते तिघ, हा तिघ गेले, जाऊ दे. सगळे चुकलंय, सगळे गोळ झालं उगच. कसं दिलो आपण खुश मध्ये सोडा. फक्त एवढा एकच सिंपल सिंगल सिंगल व्हॅल्यूज द्यावं लागतंय. हे ऍक्च्युली ना पुढे सी प्लस प्लस जावा मधला तो प्रकार आहे. ते सी मध्ये कोड ब्लॉक्स मध्ये चालेल असं मला अंदाज, मला वाटलं तसं, पण नाही चाललं. जाऊ दे, एनिवेज. बाकीचं तर आपलं व्यवस्थित चालायलंय. हो, याला कंपाईल, हे बघा व्यवस्थित कंपाईल व्हायलाय. रन करून बघू, रन केल्यावर काय येतंय रिझल्ट आउटपुट ते पण बघू. कंपाईल झालंय. रन, आउटपुट, बर्थडेट, टुडेज डेट, अभिषेक, अभिनंदन, सगळ्यांचे बर्थडेट वगैरे आलेत, सगळं आलंय. फिनिश, फिनिश, फिनिश. दिस इज हाऊ इट वर्क्स. दिस इज हाऊ वी गेट आर डिझायर्ड आउटपुट. फिनिशर. चल. So now next new point, that is after this, that is after the declaration of variables, initialization of variables. Now next new thing, that is शॉर्ट इंट का घेतला? आता इंट डेटा टाइपचे वेगवेगळे म्हणजे इंटिजरच्या अंडर परत वेगवेगळे डेटा टाइप आहेत. त्यापैकी ते तसं घेतलं, एखादं शॉर्ट इंट घेतलं, एखादं इंट घेतलं, एखादं लॉंग इंट घेतलंय. हे काल आपण बघितलं की डेटा टाइप्स मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत ना. इंटच नाही तर शॉर्ट पण आहे, अनसाइंड पण आहे, तर लॉंग पण आहे. म्हणून असं वेगवेगळं एक घेऊन दाखवलं, ते पण एक्झाम्पल. नाही तर एकच सगळे इंटिजर घेतलं तरी चालतंय, ते पण घेतलं आपण. फक्त इंटिजर घेतलं चालतंय. ऍक्च्युली हे आता हे झाल्यानंतर आजपासून पुढे आपण ते बाकी डेटा टाइप खरं म्हणजे घेतच नाही. आपण सगळं इंटच घेत असतो. इथून तिथं सगळीकडे इंटिजरच वापरत राहतो आता आपण. ते उगाच स्टार्टला फक्त आपल्याला माहिती व्हावं बाकीचे पण डेटा टाइप्स आहेत त्यांचं पण थोडस वापर आणि त्यांचं पण थोडस प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून ते इथं आता दाखवलंय. नाही तर ऍक्च्युली मी म्हणण्यासारखं ते काय फार यूज होतच नाहीत. आपण फक्त इंटिजरच वापरतो, बाकीचे फार रेअरली यूज होतात. चल. So this is how initialization, assignment of value to variables at the time of their declaration is done. That is our program number 9. Now next thing, चलो 9th program झाल्यानंतर पुढचं काय आता, चलो पुढचं काय आता आपण ते बघू. चल, नेक्स्ट पॉइंट, दॅट इज नाउ आफ्टर दिस इनिशियलायझेशन एक गोष्ट अजून राहिली आहे. कुठली राहिली? सगळं झालं की आता डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल, त्याच्यात व्हॅल्यू बायनरीत कसं स्टोअर होतं अगदी त्या लेवल पर्यंत जाऊन बघितलं. ते तर इथं कंपायलर किंवा प्रोग्राम मध्ये दिसत नाही, पण ते काय होतंय ते पण मी दाखवलं. बाकी व्हेरिएबलला प्रिंट कसं करायचं, व्हॅल्यू कसं द्यायचं, डिक्लेअर करतानाच व्हॅल्यू दिलं, हे ते सगळं झालंय, सगळं झालंय, सगळं झालंय. एक गोष्ट राहिली, ते म्हणजे काय? Size of variables. What is the size of variable? Size of the variable is nothing but the total amount of memory allocated to the variable when it is declared. Variable declare करतो म्हणजे होतंय काय, आपल्या रॅम मध्ये, मेमरी मध्ये त्याच्यासाठी एक जागा, त्याच्यासाठी एक ठराविक मेमरी स्पेस रिझर्व करून ठेवली जाते. Now what is the amount of memory being reserved, being allocated to variable? That depends on the data type of the variable. Variable ला किती मेमरी असाइन होती, किती बाइट, 2, 4, 5, 50, 100. Now all these things are dependent on the type of the data type of the variable. तेच इथं मग आता आपण बघू इंटिजर डेटा टाइपचे सगळे वेगवेगळे व्हेरिएबल, त्यांची साईज काय आणि किती. हे बघा, the size of memory that is allocated to variables is dependent on the data type of the variable. The compiler and the operating system allocates memory to the variable, and the amount of memory, that is size in bytes, allocated can be obtained using the size of operator provided by the C programming language. म्हणजे आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एखाद्या व्हेरिएबल, फक्त व्हेरिएबल नाही, एखादी व्हॅल्यू किंवा डेटा टाइपचं साईज बघायचा असेल तर त्यासाठी साईज ऑफ म्हणून इथं ऑपरेटर दिलं आपलं. आपलं सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, सी कंपायलर मध्ये ते साईज ऑफ ऑपरेटर असतो. युझिंग दिस साईज ऑफ ऑपरेटर वी कॅन प्रिंट द साईज ऑफ व्हेरिएबल, साईज ऑफ मेमरी, साईज इन बाइट्स.
साईज इन बाइट्स मेमरी दॅट इज अलोकेटेड टू द व्हेरिएबल. चलो आता ते कसं आणि काय हे बघा. The size of operator gives an integer value indicating the size of memory in bytes allocated to a variable or value or data type. Integer value देत आहे म्हणजे आता ते प्रिंट करायचं म्हणलं काय प्रिंट करणार आपण स्क्रीनवर फॉर्मॅट स्पेसिफायर कुठलं घ्यायचं पर्सेंटेज डी इंटिजरचं. मग तुम्ही कुठल्याही डेटा टाइपचं व्हेरिएबल द्या त्याला तो साइज ऑफ ऑपरेटर इंटिजर व्हॅल्यूज आपल्याला देत आहे की बाबा फ्लोट डेटा टाइप मग त्याला किती मेमरी आहे ते इंटिजर व्हॅल्यू त्यांनी सांगताय. म्हणजेच काय व्हेरिएबल कुठल्या का टाइपचा असू दे पण हे साईज बघताना साईज ऑफ थ्रू प्रिंट करताना इंटिजर म्हणजेच पर्सेंटेज डी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरून प्रिंट करायचं कारण ते साईज ऑफ ऑपरेटरचं आउटपुट जे त्यांनी देत आहे आपल्याला ती इंटिजर व्हॅल्यू असते. म्हणून आपण ते तसं प्रिंट करायचं. म्हणजेच कसं आहे बघा सिंटॅक्स आणि सिंटॅक्स म्हणजे काय आहे ते फक्त साईज ऑफ ऑपरेटर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये साईज ऑफ ऑपरेटर देऊन त्याच्या समोर राऊंड ब्रॅकेट मध्ये कुठलं व्हेरिएबल आहे का व्हॅल्यू आहे का डेटा टाइप आहे कुणाचं साईज पाहिजे ते तिथं द्या त्याची साईज आपल्याला प्रिंट होऊन मिळते. एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल बघा इथं मी काय करतो आणि मग त्याला व्हॅल्यू मेमरी कशी असाइन होते. See, I have declared two variables, एक short int s with value 1 2 3, दुसरा इंटीजर आहे with value 4 5 6, तिसरा अजून एक व्हेरिएबल आहे साईज नावाने. त्या साईज व्हेरिएबलला असाइन केलंय काय असाइन केलंय साईज ऑफ ऑपरेटर देऊन ते s व्हेरिएबल. s म्हणजे शॉर्ट इंट डेटा टाइपचं व्हेरिएबल आहे. मला सांगा त्याची साईज काय आणि किती दिसणार इथं तर त्या साईज या व्हेरिएबलला व्हॅल्यू काय मिळणार 2 मिळणार. 2 दॅट इज 2 बाइट्स of memory which is allocated to the variable s. s या व्हेरिएबलला हे 2 बाइट्सची मेमरी अलोकेट होती म्हणून ते तिथं असं दिसतंय आपल्याला. कळालंय का हा काय व्हायलंय कसं व्हायलंय कळालंय का. इथं काय मिळालंय साईज या व्हेरिएबलला साईज ऑफ ऑपरेटर साईज म्हणजे आपलं व्हेरिएबल आहे आपण दिलेलं नाव आहे. साईज ऑफ हे त्यांचं नाव आहे कीवर्ड आहे त्यांचा सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा त्याच्या थ्रू आपल्याला एस परत आपलं व्हेरिएबल आपलं नाव आहे एस त्या एस या व्हेरिएबलची साईज ह्यांनी सांगताय आणि ते सांगितलेली साईज ह्याला साईज म्हणून जे नावाने व्हेरिएबल आहे त्याला असाइन केलं आपण त्यामुळे त्याला काय दिसणार व्हॅल्यू साईजला व्हॅल्यू 2 असं मिळालेली असते. तसंच अजून एक कुठाचं अबे ते इंटिजर व्हेरिएबल आय आहे की हा त्याला किती मेमरी दाखवत आहे त्याला पण 2 दाखवणार. अबे इंटिजरची साईज विसरालो काय आय म्हणजे काय इंटिजर डेटा टाइप त्याला पण 2 बाइटचीच मेमरी. हा आपण कुठं इन 16 बिट म्हणजेच टर्बो सी कंपायलर टर्बो सी मध्ये 2 नाही तर काय झालं बे असलं कोण बे असलं टाइप केलं कॅप्स लॉक ऑन ठेवला सो होतंय काय ह्याला असं 16 बिट कंपायलर म्हणजे आपल्या टर्बो सी मध्ये काय होत आहे टर्बो सी मध्ये त्याला 2 बाइट्सची मेमरी दिसते. तेच कोड ब्लॉक्स मध्ये किती दिसते 4 बाइट्सची मेमरी इन 32 और 64 बिट GNU GCC कंपायलर. आपल्या GNU GCC कंपायलर कोड ब्लॉक्स मध्ये 4 बाइटची मेमरी असं तो दाखवायला पाहिजे. बघू तसंच दाखवतंय काय दाखवतंय ते बघू. हा चलो त्यासाठी आपण विल गो थ्रू दिस प्रोग्राम आणि प्रोग्राम नंबर 10. चलो आपण फर्स्ट काय करू विल फर्स्ट टाइप इट इन कोड ब्लॉक्स and let's see what will be the result output what will be the size of memory allocated to these variables. C programming over here program number 10 size of int variables इंटिजर व्हेरिएबल्स चे साईज वेगवेगळे इंटिजर मध्ये पण वेगवेगळे टाइप आहे त्या वेगवेगळ्या टाइप प्रमाणे त्यांची काय किती मेमरी कुणाला असाइन होते ते बघू. हॅश इन्क्लूड stdio.h void main नेक्स्ट शॉर्ट s म्हणून व्हेरिएबल देऊ इंट i म्हणून देऊ लॉंग l आणि अजून एक लॉंग ll देऊ. हा ते अनसाइंड काय बघत बसायला त्याची सेम मेमरी असते त्यामुळे ते बघायला नको. चलो ह्यांचे साइजेस बघू.
साईजेस बघू आणि साईज बघताना व्हायला व्हॅल्यूज दिले नाही की व्हॅल्यू देऊन टाकू की लगेच इथं देऊन टाकू काय द्यायचं उगं काय पण व्हॅल्यू आता काय पण व्हॅल्यू म्हणल्या इथं काय दिलं होतं आपण नोट्स मध्ये 1 2 3 4 5 6 असं काय काय दिलंय का 1 2 3 4 5 6 इथं लॉंग वगैरे दिलं नव्हतं इथं देतोय मी 7 8 9 10 11 12 13 14 15 हे असलं काय नसतं उगं द्या रॅन्डम व्हॅल्यू उगं रॅन्डम व्हॅल्यू आहेत काय नाही आणि दिलेले आहेत आता ह्यांना सगळ्यांना प्रिंट करू हा साइज ऑफ मेमरी allocated to integer type variables चलो integer data type च्या variables ला काय कसं किती साइजेस allocate झाली ते प्रिंट करण्यासाठी इथं बघा शॉर्ट एस त्याची व्हॅल्यू पर्सेंटेज डी कॉमा साईज त्याची साईज ती पण पर्सेंटेज डी बाइट्स फुल स्टॉप न्यू लाईन आणि इथं एस ची व्हॅल्यू आधी या पर्सेंटेज डी ला कोणाची व्हॅल्यू दिसाव एस व्हेरिएबल ची या पर्सेंटेज डी च्या जागेवर कुठली काय व्हॅल्यू दिसाव साईज ऑफ दॅट व्हेरिएबल एस ते आपण नोट्स मध्ये एका दुसऱ्या व्हेरिएबलला असाइन करून दाखवलंय इथं डायरेक्ट प्रिंट करतोय मी तर दुसऱ्याला असाइन नाही डायरेक्ट प्रिंट करतोय असं चालतंय का 100% चालतंय का नाही चालत 110% चालतंय काही प्रॉब्लेम असंच बाकीच्यांची व्हॅल्यू शॉर्ट झालं इंट आय आय ला काय व्हॅल्यू ते इथं प्रिंट होईल त्याची साईज किती आहे ते प्रिंट त्यासाठी इथं व्हेरिएबल आय घ्यायचं सगळी झालं फिनिश असंच मग पुढचे दोघं कोण एल लॉंगचं आणि एल एल लॉंगचं तर एल एल ची व्हॅल्यू एल ची व्हॅल्यू आणि 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 त्यासाठी इथं लॉंग एल डी आणि एल एल जे आहे त्याच एल एल डी लॉंग एल आणि इथं लॉंग एल एल व्हेरिएबल फिनिश सेव्ह कंपाईल रन बघू काय आहे कळाले काय सगळ्यांना कळाले का काय काय केलं मी यस अभिनंदन अभिषेक श्रुतिक प्रतीक आणि आपलं करण कळालंय विशाल विशाल तिकडे परत तिकडे बोला वेदांत कळालं का हा अभिनव आणि विशाल आणि इकडं आनंद आणि चैतन्य आणि ऑनलाईन मंडळी कळालंय का टॉवर वरती चढून बसलेले उत्तर द्या काय आमची माणसं टॉवर एवढं वर बसलेली आन्सर देत नाही हा बटन तर दाबले चैनी क्लास मध्ये येत नाही का वा ग्राफिक्सच्या लेक्चर मध्ये यो बापरे हा अरे खरंच की मग 6:45 झाली की कुठं बाहेर भटकायलेत मग आता उगाच कॉलेज तर सुटलंय काय करायलेत की कुठं आहेत की जाऊन दे चलो कंपाईल करू आणि रन करू आपण बाकी काय येत आहे रिझल्ट हे बघा काय आलंय शॉर्ट एस ची व्हॅल्यू 1 2 3 करेक्ट आहे किती मेमरी 2 बाइट्स ऑफ मेमरी इंटीजर व्हॅल्यू 4 5 6 करेक्ट आहे मेमरी 4 बाइट्स लॉंग एल 7 8 9 10 किंवा 7 8 9 1 0 78,910 व्हॅल्यू 4 बाइट आणि लॉंग ला बघा व्हॅल्यू मोठी दिली आहे त्याच्याहून मेन त्याची मेमरी बघा 8 बाइट्स ची मेमरी मिळाली आहे का आपण नोट्स मध्ये लिहिल्याप्रमाणे एक्झॅक्ट सेम आहे फिनिश सर हा बोल सर ते बिट्स साईज आहे ते व्हेरिएबलचं आहे का डेटा टाईपचं आहे त्या व्हेरिएबलला किती मेमरी अलोकेट झाली ते आहे मग आता ते व्हेरिएबलला किती मेमरी अलोकेट होती दॅट डिपेंड्स ऑन इट्स डेटा टाइप व्हेरिएबल आय ला मेमरी किती असाइन झाली आहे 4 बाइट्सची व्हेरिएबल एस ला किती असाइन झाली 2 बाइट्सची ते मी इथं कमेंट्स मध्ये लिहितोय पण एस ला 2च बाइट का तुच का तर टूच का म्हणजे 2 बाइटच का बिकॉज इट बिलॉंग्स टू शॉर्ट डेटा टाइप इंट ला 4 बाइटच का बिकॉज इट इज I ला 4 बाइट का because it depends to it belongs to int type long L ला 4 बाइट का because long ला 4 बाइट आणि long LL ला 8 बाइट्स का दिसले कारण ते long int ला बिलॉंग करताय झालं फिनिश असं आहे ते व्हॅल्यूवर डिपेंड नाही करत ना सर व्हॅल्यूच काही संबंध नाही व्हॅल्यू किती मोठी द्या किती लहान द्या व्हॅल्यू नाही त्याचा डेटा टाइप रे डेटा टाइप तुम्ही आता ओके सर 5 लिटरचं आपलं दुधाचं भांड घेतलं म्हणजे त्याची कॅपॅसिटी 5 लिटर मग त्यात तुम्ही 1 लिटर दूध ठेवलं चालताय
का नाही चालत? 5 लिटरच्या भांड्यात 1 लिटर चालतंय, 2 लिटर चालतंय, 4.5 लिटर चालतंय, रिकामी ठेवा 0 लिटर चालतंय, पण त्याची टोटल कॅपॅसिटी किती आहे? 5 लिटर. तसं आहे, टोटल कॅपॅसिटी सांगतंय. बाकी मग ते कॅपॅसिटी मध्ये तुम्ही किती का काय पण व्हॅल्यू स्टोअर करा, लहान मोठी त्याच्याने फरक पडत नाही. कळतंय का? कळतंय? फिनिशर. येस सर. हे मुद्दाम कमेंट्स मध्ये मी तिथं दिलंय बघा, कमेंट्स मध्ये साइजेस लिहिलेत. हे झालं आपल्या कोड ब्लॉक्स मध्ये. टर्बोसी मध्ये, टर्बोसी मध्ये थोडस वेगळं आहे. थोडं काय वेगळं आहे, इथं इंटला 4 बाईट्स असाइन होतात, तिथं टर्बोसी मध्ये 2 बाईट्सची मेमरी मिळते. चलो ते कसं आणि काय बघू. काय झालं भैया? अभिनंदन, अभिषेक काय झालं? पायथॉनची बॅच 5 to 6 झाली, 6 to 7 सी प्रोग्रामिंग, 7 to 8 तुमची सी प्लस प्लस. चलो परत 10 नंबर प्रोग्राम. आता काय करतोय माहिती का मी? आय विल जस्ट क्रिएट अ न्यू प्रोग्राम फॉर टर्बोसी. टर्बोसी साठी अरे मी काय म्हणतो, ही जी आपली कोड ब्लॉक्स थ्रू हा प्रोग्राम बनवलाय तेच तिथं कॉपी पेस्ट करू. कुठं? हे बघा आपलं ई ड्राईव्ह 23 जून सी फोल्डर आणि त्याच्यात 10 साइज ऑफ इंट व्हेरिएबल्स 1.c हे फाईल इथं दाखवलंय बघा. असं कर्सर ठेवला तिथं खाली दाखवलंय हे पाथ. तिथनं ती फाईल उचलू म्हणजे तिथनं कॉपी करू, टर्बोसीच्या फोल्डर मध्ये पेस्ट करू. कुठं? सी ई ड्राईव्ह मध्ये, जून सी फोल्डर मध्ये. एवढं वेळ आणि कुठं आहे? इथं आहे बघा. ह्याला इथनं कॉपी करू, कुठं ठेवायचं? सी ड्राईव्ह मध्ये, टीसी फोल्डर, त्याच्यात बीआयन आणि इथं आपले सी टर्बोसीचे प्रोग्राम असेल. इथं मी पेस्ट करतोय. कुठं झालाय? इथं झालाय बघा. एक काम करू, याला नाव थोडस लहान देऊ, डिजिट्स वगैरे काढून टाकू. साइज ऑफ इंट पास एवढंच नाव देऊ. .c हे असं लहान त्याचं नाव दिलं. कुठं गेलं? इथं आली बघा फाईल. ह्याला आता याला आपण आपल्या टर्बोसी मधनं ओपन करू. त्यासाठी चलो विल स्विच द स्क्रीन अँड देन विल ओपन इट. स्विच करू आधी स्क्रीन, कारण ते स्विच झाल्याशिवाय याचं काम झालं. याला बंद करू, स्क्रीन स्विच करू. थांबा.